राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडी आतल्या विषयावर चर्चा करायला हरकत नाही. कशा स्वरूपाचा फोन येतात, काय येतात त्या संदर्भात. त्याच्या अगोदर एवढा उशिरा तुमच्याशी आजचा भाग रिलीज करायचं कारण, भाग सकाळी 8 वाजताच तयार केला, 9 वाजताच रिलीज करायचा होता. पण जी कार्यक्रम चेकिंगला पडलाय, चेकिंग काय निघाना, लक्षात घ्या. साले ह्या देशामध्ये गरीब तळतळून मेलत आणि कित्येक मेल्यात तरी हरकत नाही. पण सिस्टीम आपल्या नादाला लागलेली आहे. आता सिस्टीमच्या रडारवर मी आहे असं वाटायला लागले. विषय साधा होता, ती काय कुठली रंगारंग टूर नव्हती. माग कामाख्याचा विषय आणि मी जे अनुभवलं, मी जे पाहिलं तो विषय होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्राह्मणांनी तिथं जे हाती चालवले त्याचा सुद्धा विषय होता. आमचा रिलीजच होऊन देणार, एवढी पॉवरफुल आहे काही. कुणाकडं 9 नंबरी नांगर 12 बैलाचा असेल तर 1 दिवसासाठी मला द्या. ठराविक लोकांना लावण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आणि जगात सत्यापायी अनेक मेले ना, हजारो मेले तरी चालते, पण लाबाडाला खरं कधी म्हणायचं नाही. तुम्हाला सांगतो, हाय ती खरं, कशात गावलं काय गावलं कोणाला माहिती, पण चेकिंगलाच आहे आज. कवा चेकिंग घ्यायचं, आम्ही मेले हो फार. म्हणलं आता वेगळा विषय घेऊन संध्याकाळी तुम्हाला हा भाग टाकावा. ही यूट्यूबचं काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगतच नाही आणि इंटरेस्टिंग असतं लई. मी एखादी स्टोरी घेतो किंवा ती रंगून रंगून सांगणं, हा भाग वेगळा. पण मला असं वाटतं की बाबा एखादा माणूस 10-12 तास काम करून झोपतो, तसंच एखादं यूट्यूब चालवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नंबर देऊन ते फार कठीण काम आहे. आणि कोणी करून दाखवा, तो नाही आठवड्यात येडा झाला तर मला इचरा, आठवड्यातच येडा. कारण फोन करणारे सगळे सुंभारिक अजिबात नसतात. तरी आता संध्याकाळी रातचं पिऊन फोन करणारी संख्या बरीच कमी झाल्यात. कारण 100-150 लोक ब्लॅकलिस्ट टाकून दिल्यात डायरेक्ट. मला डाऊट आला, पिऊन बोलतोय लगेच जा आणि कबूल करतो. थोडी 90 नाही उलशी घेते, आपण लय काय घेत नाही, थोडीच घेतो, लगेच ब्लॅकलिस्टला. डोक्याला ताणच नको माझ्या. कारण त्याचा जो प्रॉब्लेम असतो त्याला सकाळच्या बार विचारल्यावर त्याला काय कळत नाही, रात्री काय बोललो, पुढं डोक्याला ताण करीता वेळ वाया घालवणे मोकारी. एक फोन असा आलाय की XYZ पुरुषाने, आपला सबस्क्रायबर आहे. म्हणजे बघा, फोन काय काय असं येतात की माझं डोकं आउट होते कधी कधी, तुमचं काय का होणार नाही. म्हणजे एखाद्या दिवशी हे सविस्तर बोलावाच. 6 वर्षाचं लहान मूल आहे त्यांना, एकच मुलं आहे तेवढं, आता पहिले जायला लागलंय. पती पत्नी, बायको शेजारी बसलेली, नवऱ्याने फोन केला. मामा म्हणले थोडं नाजूक विषयावर बोलायचं होतं. हा म्हणलं बोला, आपण दोघं गडी गडीच आहेत, बोला आता काय. म्हणलं काय नाही, पण ती लईच नाजूक होतं. म्हणलं काय नाजूक, तुम्ही काय सांगा बघा, उठत नाही का ती सांगा बा, मग तुम्ही गाडा बोला भाऊ काय असेल ती. आता ते आपलं ती बोलणं तसं मला विषय तो नाही. बायको दिखणी आहे आणि मूल झालेलं आहे. आमचा संसार 8 वर्षाचा झालाय, 6 वर्षाचा मुलगा आहे. बरं मग पण मला थोडा इच्छाच होत नाही, इतक्या कमी वयात इच्छा होत नाही. त्याला ती इतकं बेला गुठमाळायचं, तर वर त्याच्या हातातला फोन बायकून घेतला. म्हणजे मामा खरं सांग का, आम्हाला बघा कोणतरी करणे केली असं, आम्हाला बघा काहीतरी कोणतरी केलंय. म्हणलं माऊली काय विषय नेमका, ते आता विषय एवढा नाजूक, तुम्ही फोन घेतला मी गडबडलो. म्हणलं गड्याचं जरा आम्ही बोलतो कसं बिन बोलतो नाही का, पण ती तुम्ही बोलायचं म्हणलं मला नाही बोलता येणार बा. म्हणलं तसं नाही म्हणली, मी तुम्हाला 10वी-12वी झालेली मुलगी असं हुशार होती डोक्याला, शेवगळी उठून आता तिने स्पष्ट सांगून टाक. म्हणले आम्हाला दोघाला एकामेकाविषयी जे आकर्षण पाहिजे किंवा जे संबंध होण्यासाठी, आता नवरा बायको तिथं काही लाजायचा लपायचा काही विषय नाही. लाजा लपा, पण ते अंधार पडलं भाऊ, दिवसा नाही. तर मला माझ्या नवऱ्याविषयी आकर्षण वाटत नाही. सेम परिस्थिती नवऱ्याची पण आहे, माझ्याविषयी त्याला आकर्षण वाटत नाही. म्हणजे आमची इच्छा मस आहे संबंध करण्याची, पण ही कुठल्या प्रकारची बांधी बास आपली तर पार मथुराच पाण्यात बुडाली बुवा.
असं म्हणल्यावर म्हणलं तुम्ही शांत तुम्ही फोन त्यांच्याकडे द्या, मी त्यांच्या जरा महत्वाचं बोलतो. आणि मग त्याच्यावर जे उपाय होता तुम्हाला बरेच उपाय माझ्याकडे आहेत ते त्यांना सांगितलं. ठीक आहे ठीक आहे. आता ते अजून त्याचा फोन नाही आला 8-15 दिवस. म्हणलं होऊन द्या, एवढी पौर्णिमा अमावस्या होऊन द्या, हां बघू काय होतं. हा झाला एक फोन. आता दुसरा विषय अजून महत्वाचा. एका गाड्याने कव्हर सोसावं याला काही मर्यादा आहेत. त्याचा फोन असा होता, 20व्या वर्षी बायकोचं वय 20 होतं, ह्याचं वय 23-24 असं. लग्न झालेलं. लग्न झाल्यानंतर बाई जोपर्यंत 28-29ची होत नाही तोपर्यंत संसार व्यवस्थित झाला, सगळं व्यवस्थित झालं, मुलं झाली. लग्नाला 9 वर्ष झाली, लक्षात घ्या. आणि 9 वर्षांनंतर प्रॉब्लेम चालू झाला आहे आता. कारण तो प्रॉब्लेम इतका भयंकर आहे की बायको नुसती आपले कपडे धुणार, भांडी घासणार, तुटं स्वयंपाक करणार, गपगप राहणार. काय बनवतं त्यांचा किती कालवा असतो तुम्हाला माहिती. हे ते हे आणायचं, ती करायचं. बांधती सुद्धा असावा पण गप बसणार नसावं. लय बेकार काम. म्हणलं इथं काय खाटाकलंय काय. आणि ते आपलं सबस्क्रायबर आहे 2 वर्षापासून, आत्ता नाही. फोन होता जिओचा, ड्रायर किड ॲप नावाचा ॲप डाउनलोड केला बायकोला. कोणाशी बोलते, किती वेळ बोलते, सगळं याच्या मोबाईल दिसायला लागलं. एक पंटर मित्र तिने कटावला होता, पण कटाव नका, तिचं वय जवळजवळ 29-30 आहे आता. आणि पोरगा 23 वर्षाचा बरं का. तिला म्हणलं अवघडच आहे बा आता. बरं त्याच्या संभाषणातून एवढं त्याला कळलं की साधारण 1 वर्षापासून त्यांचा लॉजवर नागारण कार्यक्रम चालला होता बरं का. हा सबस्क्रायबर आपला बरं का नवरा. आता काय करू, मला मामाने सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही. हिला काय जुरं म्हणतं डोक्यात दगड घालीन, पण मी जर आत गेलो, ही तोंड असून गेली तर माझ्या पोरांचं कसं व्हायचं. 2 लेकरं होती. तसा सपोर्ट नव्हता बाकीच्यांचा. बर हिची बुद्धी एवढी फास्ट की बघून बघून शोधून आणला, पकडला. ते बी कोण, ड्रायव्हर पिकअपचा. बघा आता इतारा बरं का. म्हणजे त्यांचं कसं असतं, ती गुटख्याची पुढे सोडायची, गाणी वांगाळ सांगायला लावायची, बसले टेरिंगवर, जाऊन द्या गाडी, असा कलमार असा कलमार, कुठे सिटीत गावला, हां एवढी काठी मागून घालतात पोलीस. मग हां असं आहे लोक. काय जिंदगी का ती. लाईफमध्ये काही करा पण मोठं काहीतरी करा. हां 100-50चं 200 रुपयाचं भाडं करायचं ना, अजिबात करायचंच नाही. ती वाहन घ्यायचंच नाही त्याचं भाडं 100 रुपये, लक्षात घ्या. मी स्वतः 100चं भाडं केले म्हणून तुम्हाला सांगतो. फुकट आयुष्य जाते. 100 रुपयातले 50 रुपये जातात डिझेलवारी. 50 रुपयात काय कात येतो का. साखर सुद्धा येत नाही किलोभर. बारीक करायचं नाही. काय केलं ना थोडं मोठं करायचं. लाईफमध्ये रिस्क घ्यायला शिकायची आणि प्लॅन करून रिस्क घ्यायची. ध्यानात ठेवा. कष्ट करायचं पण बारीक वाहनात नाही. आता इथं काय मॅटर झालाय, त्यांनी तिला समजून सांगितलं असं असं होतं. तर बामटी झालीच. म्हणला बॅगा भरायच्या, पोरं ठेवायची तर ठेव, नाही तर घेऊन जा, पाठकून जाऊन दे गाडी बापाची तर तुझ्या. गेली बाया. बामटी झाली ना, गेली. तुमचा काय पुरावा आहे, तुमचं काय ही, याला तपास ना. त्याला मला पुरावा दाखवी, सगळं दाखवीन, सगळं आता होतच मोबाईलमध्ये. हा ती लय ती आपलं ते बायकोकडे बघत होतं बा, तुमचा काय पुरावा आहे, माझ्या आळग्यात नाम केला. मला मामा म्हणतं तीच खरं काय ॲक्टिंग चालली हो. औषध घातलं तरी मारून ड्रामात पुरवते का, कापते का, मला मारते का, त्याचं ऐकून मारते बेकार का. लय ॲक्टिंग भारी करते. आता पाटकीन बापाची तर सोडली. 15 दिवस झालं, महिना झालं की सासू सासऱ्याचा आणि त्यांचा मध्यस्थी लग्न जमावणार होता, त्यांचा फोन आला. पाहुणं तुमच्याकडे काय पुरावा नाही, काय नाही, हे बैठक बसवायची आपल्याला, असं तसं. पोरगी नांदवा, 2 लेकरं आहेत आमकं तमकं. आता याचा बी जीव लेकरात गुतला होता. पण याची अपेक्षा होती की यांनी कबूल करावं आणि परत म्हणावं की मी आयुष्यात परत ठोक्याच्या नादाला लागणार नाही. मला फोन केला. म्हणले बघा गाढायला लय लागतं, तोडायला टाईम लागत नाही. हां देवधी कधी कवा तरी चुकलेली आहेत. त्या बाईला तिच्या लेकरा बाळापासून तोडू नका. जरी ती कधी वाईट वागली असेल तरी तोडू नका. झाले गेले विसरून जा. हां तुम्ही आणा भाऊ त्या माऊलीला परत. असं बऱ्याच लोकांना सांगतो मी. लगेच काय कोणाचं
लगेच ते सरपणात राखेल पडले म्हणून आपण लगेच काय टाकून द्यायचे असं नाही. म्हणजे आयुष्य लय वाईट आहे. आणि परत दुसरी एक तर भेटणारच नाही. भेटली तर परत चांगली भेटली याची गॅरंटी नाही कुठं. त्यापेक्षा आहे आपलं चालू तासावर राहतं जरा. पोर आपलीच असतात, बायको आपलीच असती. थोडं होतं वाकडं पाऊल पडतं. बैठक बसवली, बैठकीत ते सगळे ते मोबाईलमधलं दाखवलं हो का, ते फोन रेकॉर्ड. आणि मला एवढंच नाही, जो याचा ठोके आहे पिकअप ड्रायव्हर, हा, त्यालाही फोन लावतो. लगेच लावला फोन. बोल म्हणला आता काय ग, लगेच फोन केला. तिथे एक नाही दोन नाही गप. हा, असंही बघा. तू मला सांगतो इतकी चेवांदली तिला कुणी, त्याच्या आईनी बापानी, ते मामा काका कोण, शिव आपला ग बसला पुरी वाम ठेवा. नवऱ्याच्या डोक्यात एक होतं लेकरं आपली येत. हा, ही हाडळ घ्या परत. आता काही इलाज नाही, पत्रात पडलं पवित्र झालं कशी का असा ना. नेले बा नांदायला. नांदायला नेल्यानंतर महिना झालं, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, परत काही विषय नाही. 4 महिन्यांनी डायरेक्टच ह्याला कळलं भाऊ. तिने मोबाईल बदलला होता की महिन्यात एकदा काय ना पण झटका मारायला जातीचा तेच पोरगा आहे पिकअप वाला बघा. हा, आता याने फोन केलं, म्हणलं मामा ते परत कार्यक्रम चाललाय. आता म्हणलं मेला गाडी, ह्यो गडी काही जगत नाही म्हणलं. आता याला काय म्हणा, उत्तरच काय द्यावं. तर माझी डोकं उठावं. घटस्फोटन हे ना असलं केलं तर ते लेकरा बाळाच्या ह्याच्यावर परिणाम होतोय, आयुष्यावर, त्याच्या प्रपंच अमकं तमकं. नाही केलं तिने त्याचं ऐकून तर त्याला काय पिकअप आलं. ती तर म्हणलं हे मोटर नाही एवढ्या एवढ्या इकडं चाललाय, उडव पिकअपने मागून. ती काय ती लोकांचीच असते पिकअप. पुढं बॉनेट असतं, मोठं हाऊजिंग इंजिन पुढं असतं, काय होत नाही. रस्ते अपघात त्याला काय लागते. तर म्हणलं हे आपलं असं बरोबर फुकट बिन कामात जायचं महाराज, सोपं आहे काही. बरं म्हणलं आता काय कर, मला लय कंट्रोल सुटायला लागलाय. सोडून तर देवाच वाटते मला, कारण आता काय मजा नाही त्याच्यात. म्हणलं हे काय ऐका ना, ही परत नादी लागली त्याच्या. म्हणलं तू जरा त्याला चिवून देऊन बघ बरं जरा. मग ते जी पोरग होते पिकअप ड्रायव्हर, त्याला फोन केला. आता ती आताची पिढी कशी, तो त्याचं उत्तर कायला माहितीये का, ऐ माझ्या 10 ठिकाणी येत, मी आज येईन उद्या नाही. रात्री ठोकून मिळाला आमचा काय भरोसा नसतो. आमची जिंदगी चाकावरची असती. तू तुझी बांधून ठेव, कुलूप लावून ठेव. हा, माझं काय नाही, मला आज जबरदस्ती ती बोलावती. आता असं म्हणलं का, आणि मी तुला काय बोललो का आतापर्यंत, हा माझ्या नादाला लागायच नाही. ती काही 10वी नापास 8वी नापास, ती विमल नाही थोकता तर का गिळून घेते ती, त्यांचा विषयच वेगळा आहे महाराज. डोकंच नाही ना. ह्याला म्हणलं काय करावं आता इथे. परत मला फोन, म्हणलं जेवढे मध्यस्थ होते त्यांना परत एकदा बोलव, आणि शक्यतो रीतसर घटस्फोट घेतलेलं चांगलं, आणि मुलाची कस्टडी मागून बघ बुवा. पण हिच्याकून जर ह्यांचं उद्या ठरलं की आपल्या अनैतिक संबंधात येणारा नवरा आडवा करायचा, तू तर 0 मिनिटात गेला बा. आमुष्या जायला बसलाय, चांगला माणूस आहे तू. आमुष्या गाठून मारायला बसल्यात तुला, आमुष्याचा मारा नेऊन आहे म्हणतात. अशी दुनिया निघाली. सांगण्याचा मुद्दा एवढा होता माझा की इथून पुढं जो काळ येणार आहे, प्रत्येक ज्याचं लग्न झालं नाही, भले तो माणूस आता 20-21 वर्षाचा पोरगा असो, नाही तर तो 40-42 असो. माझ्याकडे सुद्धा 174 बायोडाटे आलते मुलांची. कुणी असतो तुम्ही, अशी शाश्वती किंवा 100% गॅरंटी देता येत नाही. आशेवर जगायचं नाही कधी, ध्यानात ठेवा की माझं जमन कुठतरी काय होईल. तुमचं लग्न होईल याची शक्यता अत्यंत कमी आहे, लक्षात घ्या. का तुम्हाला वर्ष 2 वर्ष जर चालून स्थळच येत नसेल ना, असं समजून जायचं आपलं लग्न होणार नाही. आणि लग्न न होणे याच्यासारखं दुसरं दुःख नाही. मग ह्या जगात जगायचं काय यासाठी, लक्षात आलं का. लग्न करायचं, बायको आणायची घरात, तिची सुखदुःखाची भागीदारी नसती ती. हा, नुसतं ती कुत्र्याला कुत्री लागली, कुत्र्याला कुत्रा लागला म्हणजे प्रपंच होत नाही. ती मुलं, त्यांची जबाबदारी येणार, ही म्हणजे संसार करायचा आणि झाला पाहिजे. तो नाही, जोडीत जायची पाळी 50व्या वर्षी. फ्रस्ट्रेशनमध्ये लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या करायची संख्या वाढली आहे. तुमचे काही अटी आहेत, नियम आहेत, हे थोडे बाजूला ठेवा. कसंही करा, काहीही करा, पण यंदाच्या 2026च्या दिवाळी झाली ना, यंदा तारखा नाही, दिवाळी झाली ना की लग्न करा, असं माझं
थोडं कॉम्प्रोमाइज करा. लय तुम्ही प्रथम वर येत घटस्फोटीत करा. तुम्ही काय प्रॉब्लेम आहे विधवा करा, कसंही करा. समाज विमाज कुलून देते त्याचा विचार नका करू कोणाचा. हां, थोडा विचार करावा लागतो. नाही असं नाही की बाबा आपल्या 2 बहिणी बिगर लग्नाच्या आहेत घरात आणि आपण जर चुकीचं काहीतरी पद्धतीने लग्न केलं तर त्या 2 पोरींची बहिणीची लग्न जमायला अडचणी असे नॉब पाळायची 4 भिंतीच्या आतले ध्यानात ठेवा. पण बाकी काय म्हणेन, गाव काय म्हणेन, काही नाही. तू जित आहे ना, जित पण तू तुझा पैसे बुडवणार, तू याकडून काम करून घेणार, तुला त्रास देणार, तुला नावं ठेवणार, सगळं करणार. पण ज्या दिवशी तू मरणार त्या दिवशी 13व्याला आखी येणार खायला गिळायला बुंदी. याचं नाव समाजी. त्यांचा विचार करू नको. हाय काय नाही काय. हा, ते बाबा जेवले आणि पतार फालतं असा विषय असतो. वाळूत मुतला फेसना पाणी अशा प्रकारे समाज असतो. यांचा विचार करू नका. काही करा. आता माझं बी मी एवढं डोकेबाज माणूस, पण माझं डोकं चाला ना की मी जर लग्न करायचं म्हणजे 5-10 हजार लग्न करीन, लक्षात घ्या. पण ते मुलीकडून आणू. मी जर लग्नाचा विषय काढला तर 100-200 बायोडाटा अगदी सहज येतात. मुलीचं एकता ना येवा ना. येतो का मुलीचा? मग कुठून मी मुली आणणार आहे? ज्याच्याकडं आहे ना, हा, त्यांचे फक्त वळवळ मुलगी फक्त लग्न हुसतोवरच, आणि ती बी नांदन म्हणून गॅरंटी नाही. हा, भविष्यात गरीब अजून गरीब होणार आहे आणि मुलीची भाड खाणारी सुद्धा बाप जन्माला येणार आहेत. की एकीचं लग्न लावून द्यायचं, वर्षभर ठेवायची, पोर होऊन द्यायचं नाही, 4 आठवण टाकायची, तिथून गपताळ घ्यायचं, सह्या करून द्यायचं, चालला दुसरा नवरदेव. चला दर वर्षाला एक आणि दर वर्षाला 2-3 लाख घ्यायचं आणि त्याच्याने बघतं बघ 90-बिंटी मारून क्वार्टर बिटर मारून करायचं, पूर्ण रील्स काढायचे. हां, आणि आईने मॅगी उकडून खायची. अशी दुनिया येणार आहे पुढं जाल. मला चालूच झालंय ते आता. लाज लज्जा शरम आबरू इज्जत सर्व काही विकून ही नवीन जे पिढी तयार होती. वाईट फक्त मुलांचं वाटतं की ती सटर ती लाईन मारणाऱ्यांनी लग्न झाली राव. आणि जी चांगली संस्कारक्षम पोरं आहेत का त्यांना विचारलं, अरे सरकारी नोकरी आहे का? पोरगी आमची राहणार जात नाही, पण जमीन पाहिजे बरं का. ह्या अवलादी हे चांगल्या पोराला ह्या गोष्टी त्रास व्हायला लागला, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आपणा देखो आणि काही करा. काय करता येईल मी सुद्धा बघतो, पण दिवाळीपर्यंत लग्न झाली पाहिजेत. रामकृष्ण हरी.